हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पॉलिवड नाफा गोपाळ भंडारी नागेश भंडारी. तर गाईज आज सुद्धा मी डेकोरेशन करणार आहे आणि घरचं डेकोरेशन आहे. तर आता गोपाळ जरा बाहेर जाणार आहे थोड्याच वेळात, पण आता सध्या तरी मी आहे आणि पूर्ण इको फ्रेंडली असं डेकोरेशन असणार आहे आणि तो पण आपल्या घरचा असणार आहे. सांगायचं झालं तर काही कारणास्तव आमच्या भंडारी कुटुंबामध्ये जरा शोककळा होती, त्यामुळं आता आम्ही पूर्ण भंडारी कुटुंबीय फक्त 1.5 दिवसाचे गणपती 16 तारखेला येणार आहेत. त्यासाठी आम्ही आता आज डेकोरेशन हा गणपतीचा करणार आहोत. तर पूर्ण हा डेकोरेशन इको फ्रेंडली असणार आहे आणि तुम्ही नक्कीच बघा कसं करतो ते आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि पुढे काय होतं ते सगळं बघा, डेकोरेशन कसं होतं ते नक्कीच कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आता पूर्ण इको फ्रेंडली असा मखर बनवायला लावलेला आहे आणि हा पूर्ण बाबा बोलल्याप्रमाणे आता पूर्ण छकड्याचा आकार देण्यात आलेला आहे. बघूया आता पुढे कसं होतं ते, बघत राहा कंटिन्यू. गाईज आता छकड्याचा जो जुकार आहे तो आता बनण्याचा प्रयत्न चालू आहे. पूर्ण इको फ्रेंडली असा पाहू शकता तुम्ही. जुकार देखील रेडी झालेला आहे. बघू शकता बैलगाड्याचा पूर्ण आता हा जुकार बांधलेला आहे, पाहू शकता तुम्ही. पुढे प्रोसेस अजून बाकी आहे, पूर्ण इको फ्रेंडली असा आहे, पाहू शकता तुम्ही. गाईज आताच POPची गोंद फोडलेली आहे आणि POPचा पूर्ण आता वर्किंग चालू आहे प्रोसेस, तिकडे बघू शकता तुम्ही. गाईज बघू शकता तुम्ही POP वर्किंग चालू आहे छकड्याची. तर गाईस मी सुद्धा आता चालू दर्शन वगैरे करून आणि दादाला आता थोडंफार काय पाहिजे असेल ते मदत म्हणजे ते करतो. तर दादाची चालू आहे बघा तुम्ही. या पेरीस छकड्याचं डेकोरेशन आहे, पूर्ण छकडा बैलांसगाट आणि हे बघा बैल इथं. त्याला मथुर जाऊन कलर द्यायचा ना, मथुर बकासूर नाही, सोन्या मथुर सोन्या. बाबा काय मदत काय दादाला मदत 40,000ला बैल आणले. 40,000 बस. हो तर आपले सरळगावला गेलो, तिथून रिटर्न आलो, मग बॉम्बेला गेलो, बॉम्बेच्या बाजारात वरून बैल आणले डेकोरेशनसाठी. 40,000ला बैल आणले. जाम सस्ती भेटल्या बाल्याची. हो ते आपले ओळखीवाले होते ना मित्रमंडळ, तर आपली आठवण करून काही जण असे आपले घरा येत असतात काय दर्शनासाठी. इकडे छोट्याची मस्ती का पण दर्शनाच्या निमित्ताने पाहुणे आपल्या घरी येत असतात. तर बघा दादाचं काम चालू आहे डेकोरेशन आणि ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा. तर आई सुद्धा आलेली आहे मदतीला. हे बघा बरं नाही वाटत तरी पण मध्ये काही समजे नाही काय विषय. एवढं काम करून सुद्धा मला आता चहा प्यायला भरपूर मिळाले. बाईला पण शेती झाली आता. हो ते बोलतात कवा मका रोल पुरी हातांची काही सुट नाही. तर तुम्ही बघलाच असेल आम्ही जीवदानला गेलतो त्या ब्लॉग मध्ये कसं झालं ते ओमपुरी म्हणजे जीवन आहे, ती सुटणार नाही म्हणजे नाहीच.
गाईचा हा पूर्ण रण आहे, हा रण आहे आणि हा जुगार आहे. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण आपले डेकोरेशन जे असतात ते पूर्ण इको फ्रेंडली असे डेकोरेशन असतात, टाकाऊपासून टिकाऊ. तुम्ही बघू शकता कलाकुसर आपली. इकडं छोट्याने काही कालवीत लावले. छोटे काय विषय आहे हा? आजकाल तू पक्का शांत झाले हा छोट्या? तुझं टँगो जास टँगो जास तू पिट्या लाजते काय यार? तू तर बाईच्या वाणी लाजते. डेकोरेशनसाठी आहेत तरी आपल्या बैलांची किंमत मोठी दिलेली आहे. कारण ते 60,000ला होणार होते, परंतु आपला एक ओळख मित्र म्हणून तर त्यावेळी मला लांबून बघितलं तर ते 40,000ला मला स्टोनची किंमतच देऊन टाकली. ते आधी बोलत होते कामाला नाही 60,000 50,000 तरी आलेच पाहिजे. मित्र आपले एक मित्रमंडळ फार जुने ते आले तर आपल्याला 40,000ला ते देऊन टाकले. एक बैलाचे का दोन बैलाचे? दोन बैलांची. 2 बैलांचे 40,000. दोन नाही, 2 बैला त्यांची म्हणजे एक बैलाची 40,000 रुपये किंमत. 2 बैला त्यांची आपण घेतली पण 2 बैला 80,000ला पडली. ह्या एक बैलाची किंमत 40,000 रुपये. कसे ते लई मागत पडले आपल्याला. पण तो मित्र बोलला मला का आपली घरच्यासारखी माणसं आहेत म्हणून आपल्याला दिलेत ते, नाही तर ही बैला एक बैल 60,000ला पडतो पण ओळखीच्या हिशोबात आपल्याला 80,000ला जोडी दिली ते. तर गाईज आता मी पण चालू केलेलं आहे, बघा तुला नक्कीच कंटिन्यू ब्लॉग मध्ये. गणराया आले गणराया आले गणरा आनंद सांगू त्यांना. तिथंच फिटिंग झाला पाहिजे पूर्ण. पवारान मधली काही काढल्यावर काय करा. गाईज बघू शकता तुम्ही काका मिश्रण चालू आहे. तब्येत नाही काही मध्ये मध्ये निसते काय शेवटी काही समजा आलेला आहे. काय आहे मदत बरा नाही वाटत जरा नको ना जरा फास्ट प्रोसेस केलेली आहे. सर्वांनी मिळून मदत केलेली आहे त्यामुळे फास्ट एकदम प्रोसेस झालेली आहे. 2 डेकोरेशन झाले त्याच्यामध्ये सर्वात फास्ट झालेलं आहे हा सर्वात. कारण सर्वांनी मदत केली घरातून आणि खूप मजा सुद्धा आले. तरी बाबा सध्या मजाकमध्ये नाही. बाबा मजाकमध्ये नाही. बाबा कुठे आहे बघा. काहीच नाही आहे. दुसरी गोण ओपन झालेली आहे.
इकडे जाऊ ना पत्त्याला इथे कोंडाला या बांध्यामध्ये निघ दाखवतो या बांध्यात परत घेतली ना निघत नाही काही तुझे प्लॅस्टिक वगैरे येईल. टाक पाणी. या अशा पट्ट्या उकाड घालवायच्या सुतलीचा काथा बनवायचा काथ्याचा बनवायचा तर या पट्ट्या उकाडणे घालली या एकदा पॅक झाल्यावर कुठं घालतो तुझं नाही करू शकत त्यावर सुतली स्त्रियेची कात्यान ओळी बनवलेली ती तुटली नाही तर याही लग्नाला बोलते नेहमी पोरांच्या बघ कार्तिकी काय बोलतो गाईस तर बघू शकता तुम्ही पूर्ण इको फ्रेंडलीचा प्रयत्न आम्ही करत असतो दरवर्षी आणि कुठली ना कुठली वेगवेगळी कलाकृती आम्ही करत असतो. यावर्षी छकडा बनलेला आहे आणि तुम्ही आंधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल हा ना. काय काय डेकोरेशन केलं ते. और पाणी करते रेग्युलर पाणी भरून आता नाही सध्या तरी आम्ही इको फ्रेंडली असं गवत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहू शकता कृपाल पण मस्त उभी लागलेला आहे. गाईस बघू शकता तुम्ही हा पूर्ण आता छकड्याचा चाक तयार झालेला आहे. एकदम म्हणजे एकदम बरं वाटलं आता कारण की पूर्णच निघला आहे तो. पाहू शकता कसे दिसते ते. काहीच पोती कमी आली होती आणि छोट्या आला मंगेश नावाच्या इथल्या पोती घेऊन छोटे कसा वाटला जरा जाताना लाजला न. काहीच बघू शकता आता चाक कसं वाटतं इथे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. एकदम छान दिसतं आम्हाला तरी आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगा. तर काही पीओपीचं काम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता उर्वरित भाग आता उद्या बघूया. आणि असे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पाहत राहा काय कसं करतो ते. पूर्ण डेकोरेशन असतात ते पूर्ण इको फ्रेंडली तुम्ही बघू शकता. गाईज आजचा हा दुसरा दिवस आहे आणि पीओपी वगैरे मस्त सुकलेली आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण इको फ्रेंडली असा छकडा आपला तयार झालेला आहे आणि त्याचा आता पूर्ण म्हणजे छकड्यावर बसलेला आहे तो नातवा पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण आता कलर वगैरे आता सुरुवात करतो मी कलरीला. तर पाहू शकता तुम्ही आपल्या खिशाला परवडला असा हा मकान असतो. पूर्ण डेकोरेशन पाहू शकता. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि पाहत राहा नक्कीच कसं होतं ते मखार. गाईज पाहू शकता स्प्रे पेंटिंगला सुरुवात करतोय.
काही तसा पूर्ण हा सगळ्याचा साथ जो आहे तो आता पेंट होतो. साईडला हा साईडला जो पैठ्याच्या साईडला जो गवत आहे तो गवत टाकण्याचे चालू आहे. तर काही आता पैठा जो पैठा आहे तो आता पेंट होत आहे.
तर गाईज आता बैल वगैरे लावलेले आहेत आता छकड्याला पाहू शकता तुम्ही किती मस्त कलाकृती दिसते ती पूर्ण. बघू शकता तुम्ही आता बाबांनी जोल्या बांधायला लावल्यात बैलांना. पाहू शकता किती मस्त सुबक अशी कलाकृती आहे पूर्ण. पण साईडला रे पूर्ण इको फ्रेंडली असं मखर असतं. हा कुठल्याही प्रकारची पर्यावरणाला हानी न होता असं मखर आम्ही बनवत असतो आणि टाकाऊपासून टिकाऊ असतं हा मखर. पाहू शकता तुम्ही शर्यतीचा छकडा आणि आपल्या सर्वसामान्यांना देखील परवडण्यासारखा असता हा मखर पूर्ण. कुठे बाहेर तुम्ही गेलात तर छोट्या मखराची तुम्हाला किंमत आवडावी अशी सांगतील, पण हे मखर जर तुम्ही डेकोरेशन केले तर तुमच्या खिशाला देखील परवडेल असे मखर असतात. हे सस्त्यात मस्त असतात आणि एकदम कलाकृती आहे ती. पाहू शकता तुम्ही. सर्जा 2224 आणि तो आहे तिकडे राजा 2224. हे मालक आहेत त्यांचे दोघांचे. पूर्ण गाई जिथे भूमिपुत्रांचा देखावा असा केलेला आहे आपला बैलगाडा आगरी कोळी समाजाचं प्रतीक. आणि तुम्ही पाहू शकता सर्जा 2224 आणि राजा 2224 हे नाखवा आहेत. आता ते लावत आहेत, त्यांना झुकाराला मस्त सजवत आहेत. पाहू शकता तुम्ही कलाकृती. हा डेकोरेशन शिवनगर कोलीवाडा येथे केलेला आहे गणेश भंडारी नाखवा यांच्या घरी, म्हणजे आमच्या घरी. काहीच आता कृपाल येतच असेल, कॉलेजला गेला आहे तो आता येईल. पूर्ण सजावट देखावा मस्त झालेला आहे. बघा जरा किती मस्त इको फ्रेंडली असा डेकोरेशन तयार झालेला आहे. पाहू शकता पूर्णपणे हा इको फ्रेंडली असा छकडा पूर्णपणे असा तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. भाऊजी कोणाला जरा बघायला आईला तब्येत बरी नव्हती ना आईची. भावना दिदी मी पण आलो कॉलेजच्या मकर पण आई कलाकृती एकदम भारी. एकदम छान बनवलं मकर. हा तर काही मी जस्ट आलो कॉलेजवरून आणि भाऊजी जे आले होते तर बघलं तर भाऊजी पण मकर डेकोरेशन आमचं बघत होतं आणि ते पण म्हणाले खूप छान आहे डेकोरेशन. तर काय तुम्हालाही कसं वाटलं डेकोरेशन तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि पूर्ण टाकाऊपासून टिकाऊ असता आणि आपण बघितलंच आहे आणि पूर्ण वर्किंग तुम्ही बघितले आहे आणि सर्व म्हणजे ना एकदम उत्कृष्ट अशी कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण छकडा जो आगरी कोळ्यांचा जो खेळ आहे, सार्वजनिक खेळ आहे, तो खेळ आम्ही इथे पूर्ण शेतकरी वर्ग मांडलेला आहे. तुम्ही पाहू शकता. नाको आहे बैलगाडीवर बसलेला आणि हा सर्जा तो राजाचं फक्त एकच वर जे आहे की हा नंबर आहे ना हा बाबाच्या गाडीचा आहे, त्याच्यामुळे सर्जाचा खाली हा नंबर दिलेला आहे. नाहीतर आपला निंबाळकरांचा सर्जा आहे तो त्याचा नंबर वेगळा आहे, तर बाबाच्या गाडीचा नंबर दिलेला आहे. तर कसा वाटला ब्लॉग तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला काही बाय बाय, भेटू नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच.